नमस्कार, मी भीमराव कडाळे पाटील. आपण बघताय BKP 24 मराठी. आज नवीन दिवस, नवीन विषय, नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा. आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा, मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा महाराष्ट्रभर दौरे सुरू केलेले आहेत आणि त्याचं कारण जात पडताळणी पत्र रद्द केलंय म्हणून. तर नेमकं मराठा समाजाचे किती जात पडताळणी प्रमाणपत्र रद्द केलेले आहेत? का फक्त हा राजकीय स्टंट आहे? का राजकारणामध्ये निवडून आलेल्या लोकांचं रद्द झालंय? का इतर कोणाचं रद्द झालेलं आहे? जी सरकारी आकडेवारी काय सांगते? तर त्या सगळ्या विषयाची आज आपण चर्चा करणार आहोत. मात्र जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला मात्र घाम फोडलेला आहे, हेही तितकंच खरं आहे. म्हणजे बेजार करून टाकलंय. त्यांचा महाराष्ट्रभर दौरा आहे. रोज कुठल्या ना कुठल्या भागामध्ये सभा होत्यात आणि प्रचंड असा संताप सरकारवरती व्यक्त करताना आपल्याला दिसतंय ते. आणि जास्त करून चंद्रशेखर बावनकुळेंनी हे प्रमाणपत्र रद्द करायला लावले असं जरांगेंचं म्हणणं आहे. तर नेमकं काय आहे या सगळ्या गोष्टींची आज आपण चर्चा करणार आहोत. त्यासाठी हा संपूर्ण व्हिडिओ बघा. त्याचबरोबर आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती. आणि चला चर्चेला सुरुवात करूया. मनोज जरांगे पाटील एक मराठा समाजाचं एक नेतृत्व तयार झालेलं आहे. जे मराठा समाजाचे भले मोठे असे मोर्चे झाले त्यावेळेस मराठा समाजाच्या मोर्चाला नेता निर्माण झाला नाही. त्या कार्यकाळामध्ये नेता विरहित मोर्चे हे मराठा समाजाचे निघत होते. जवळपास 57 मोर्चे महाराष्ट्रामध्ये निघले असं सांगितलं जातं. आणि त्या मोर्चामध्ये कुठं वाद नाही, दंगल नाही, काठी कोराडी असं काहीही झालेलं नाही. म्हणजे मराठा समाजाला आरक्षण मिळावं हे खरं पाहता 90-92 पासून सुरू झालं. संभाजी ब्रिगेड आणि मराठा सेवा संघानं लावून धरलं की मराठा समाजाला आरक्षणाचा लाभ मिळाला पाहिजे. मराठा समाज सुद्धा गरीब आहे. मात्र आरक्षण कसं मिळणार हा वाद वारंवार नेहमी सुरू झाला. आपण सगळ्यांनी पाहिलं. मराठा समाजाचे भले मोठे असे मोर्चे निघले. प्रवीणदादा गायकवाड यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून अनेक मोर्चे काढले. एकदा पेटवून घेतलेलं होतं त्यांनी. आणि तेव्हापासूनच खरं तर पाहता या मराठा आंदोलनाचं गांभीर्य लोकांना समजलं. त्यानंतर विनायक मेटे यांनी सुद्धा जाहीर मराठा समाजाला आरक्षण मिळावं असं सांगितलं. त्यानंतर हळूहळू टप्प्याटप्प्यानं हे मराठा आंदोलन सुरू झालं. ते मनोज जरांगे पाटील यांच्याकडे म्हणजे अंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून उपोषणाला बसले. त्या ठिकाणी लाठी हल्ला झाला. वास्तविक पाहता राहुल गांधी हे मुंबई दौऱ्यावरती होते आणि मुंबईच्या कार्यक्रमाचं लक्ष विचलित करण्यासाठी देवेंद्र फडणवीसांना मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावरती लाठी हल्ला केला. मग राहुल गांधी यांच्या इंडिया आघाडीच्या सभेकडे लोकांचं लक्ष न जाता इकडं मराठा समाजाला मारहाण झाली म्हणून लोकांचं लक्ष तिकडे वेधलं गेलं. आणि तेव्हापासून मनोज जरांगे पाटील हे नाव चर्चेत आलं. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये महाराष्ट्राच्या मराठा समाजाच्या आंदोलनाचं नेतृत्व करणारे एक नेतृत्व तयार झालं, ते मनोज जरांगे पाटील. त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी आमच्या नोंदी म्हणजे ज्या जुन्या नोंदी आहेत त्या शोधाव्यात्या आणि आम्ही त्याच्यामध्ये कुणबी आहोत तर कुणबी सर्टिफिकेट आम्हाला मिळावे अशी मागणी त्यांनी लावून धरली. त्यानंतर राज्याच्या सगळं दप्तर जे जुनं दप्तर आहे तहसील कचेरीचं ते सगळं शोधलं गेलं आणि त्याच्यामध्ये 50 लाख नोंदी सापडल्या असं सांगितलं गेलेलं आहे. आता या 50 लाख जणांना कुणबी मराठ्याची सर्टिफिकेट मिळालेली आहेत आणि ते सगळे कुणबी मराठा झालेले आहेत. तर आता मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा म्हणजे बघा, आता जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका झालेल्या आहे. जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये असं झालं की कुणबी मराठा दाखला आता अनेकांनी काढला. तो शैक्षणिक सवलतीसाठी आणि नोकरीसाठी म्हटलं जातं. मात्र त्याचा दुरुपयोग सुद्धा राजकारणासाठी होतो आणि तो झाला देखील. म्हणजे कुणबीच्या जाग्यांवरती आता 70 ते 80% मराठा समाज निवडून आलेला आहे. जसं आपण जर पुणे महापालिका असेल, मुंबई महापालिका म्हणजे कुठं तुम्ही महाराष्ट्रभर जावा, जिल्हा परिषद पंचायत समित्या, ग्रामपंचायती, हे जे गावगाड्यातलं जे राजकारण आहे म्हणजे आता बघा, लक्ष्मण हाके आणि ऍडव्होकेट मंगेश ससाने यांनी अनेक वेळा मुलाखतीतून सांगितलेलं आहे की बाबानो, हे मराठा समाजाला जे कुणबीचे दाखले मिळालेले आहेत हे दाखले
शैक्षणिक सवलतीपेक्षा राजकारणामध्ये त्याचा जास्त वापर होतो आणि राजकारणातल्या प्रत्येक मराठा समाजानं याचा आधार घेऊन कुणबी मराठा म्हणून दाखले काढले आणि आता ते सगळे सत्तेत आहेत. म्हणजे पुण्यामध्ये 30-35 नगरसेवक जे काय ओबीसीचे असतील त्यापैकी 20-22 नगरसेवक हे मराठा समाजाचे निवडून आलेले आहेत. जसं की बाप्पू पठारे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत शरद पवारांच्या पक्षाचे, मात्र त्यांचा मुलगी हे ओबीसीच्या तिकिटावरती नगरसेवक झाले आणि ते भारतीय जनता पक्षातून झाले. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे ओबीसीच्या तिकिटावरती अनेक लोक निवडून आले. असंच काहीच मराठवाड्यामध्ये सुद्धा झालेलं आहे. आता मराठवाड्याला हैदराबाद गॅजेट लागू करून किंवा तिथल्या काही लोकांनी कुणबी मराठ्याचे दाखले काढले आणि त्याच्यावरती निवडणुका लढवल्या. त्यापैकी आता 4 ठिकाणची लोक कोर्टामध्ये गेले होते की हा दाखलाच बोगस आहे आणि त्यांनी जेव्हा ते शोध मोहीम केली तेव्हा तो दाखला बोगस असल्याचं निदर्शनास आलं आणि ते सगळेच्या सगळे जरांगे पाटील यांच्याकडे गेले आणि तेव्हापासून या आंदोलनाला सुरुवात झाली. आता भले हे जो तक्रारदार आहे त्याने म्हटलं की जरांगे पाटील यांची दिशाभूल केलेली आहे, या लोकांनी त्यांचं ओरिजिनल दाखलच डुप्लिकेट आहे असं सांगितलं गेलेलं आहे. तरी सुद्धा जरांगे पाटील यांचं आंदोलन सध्या आता सुरूच आहे. जरांगे पाटील यांचं म्हणणं आहे बघा, लढायला तुमच्या लेकीला तुमच्या लेकाला मोठं केल्याशिवाय आरक्षण देऊन मी हटत नाही. कोणाचाही बाप येऊ देईन ओबीसीतूनच घेणार, सुट्टी देणार नाही. कुणी येऊ द्या, मी माझा जीव जाळील तुमच्यासाठी. मी जीवाची बाजी पुन्हा लावीन, पण मराठ्यांना आरक्षणच देईल. मग राजकारणात असलो काय नसलो काय, तुम्हाला पाहिजे आरक्षण. बघा हे जरांगे पाटलांचं सध्या सुरू आहे. तर जरांगे पाटील यांनी चंद्रशेखर बावनकुळेवरती थेट टीका केलेली आहे. आता जरांगे पाटील यांचं म्हणणं आहे की चंद्रशेखर बावनकुळेच्या पत्राने हे दाखले रद्द झालेले, जे 4 दाखले रद्द केलेले आहेत जिल्हा परिषद सदस्यांचे, ते यांच्या चंद्रशेखर बावनकुळेंच्या पत्राने हे दाखले रद्द केलेले आहेत असं काहीच म्हणणं आहे. मात्र चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलेलं आहे की माझा त्याच्याशी काही संबंध नाही. आता हे आपण बघू शकता पश्चिम महाराष्ट्राच्या धाराशिव मधून बोलताना धाराशिव मध्ये म्हणजे उस्मानाबाद तुमच्या लेकराबाळाच्या नदीवर जर तुम्ही पाय देणार असताना त्याचा पाय मोडून टाकायचे ताकद किती दिवस आम्ही एकट्यानंच किती दिवस सहन करायचं, काही कारण पण नाही. आता ह्याच्यामध्ये थेट पुन्हा असं झालेलं आहे की आता मनोज जरांगे पाटील यांनी एकनाथ शिंदेवरती सडकून अशी टीका केलेली आहे. बघा तुमची चूक तुम्ही सुधारा. तसे मराठा समाज किंवा तरी एकजूट आहे, ऐकणारच नाहीये. मग संभ्रम निर्माण करतोय तो का बघा असा एक प्रकारचा. मग संभ्रम काय रचायचा? 4 प्रमाणपत्र रद्द करा आणि 4 प्रमाणपत्र रद्द झाले की मराठ्यात आपण मीडियात राहील घ्यायची आणि आपण सांगून द्यायचं हे प्रमाणपत्र टिकणार नाहीये. मग मराठ्यांच्या गरीबाच्या पोरींनी ऍडमिशन घेतले, पोरं भयभीत व्हायला लागले ना. पण आमचं नशीबच चांगलं, आम्हाला ते पत्र हाती लागलं बावनकुळे दिले. त्याच्याकडून काम नाही करत. आपणच्या नेता त्यांनी सांगितलं मग बोलतो मी त्यांना. मी असं बोलत नाही मग कुणाचा आरोप मी सत्य असेल तर करतो. त्यांच्या अंगात ते समाजावर अन्याय करायचा किडा आहे. आता हे आणि एकनाथ शिंदेवरती सुद्धा सडकून टीका केली बावनकुळेंनी. बघा आता याला शेवटचा डाव होता फडणवीस साहेबांची. मराठ्यात गैरसमज पसरून फूट पाडता येते का? पण नशीब चांगलं होतं, नेमकं जात पडताळणी समितीने संभाजीनगरच्या दिलेला निर्णय आमच्या हाताला लागला. फाईल आता फडणवीस साहेबाला कळलं हे महत्वाचं आहे. आता फडणवीस साहेबाला कळलं असेल याचे पण किती लांब आहेत. आम्ही तो निर्णय घेतला. बावनकुळेनं गुपचूप दिलेलं ते पत्र आहे. बघा मी बी काहीतरी असन भाऊ बावनकुळ्यात दिसतो वेगळा कसला करून असा शिल्पचित केल्यासारखं वेगळा दिसतो भोंगा. हडप्पा संस्कृती नाही का ती एक
गेंडा स्वामी आमका स्वामी ते डुक्कर जाणार तो आहे चिडलो का म्हणून गरीबाच्या लेकराचा अधिकार नाही हो तुम्हाला रद्द करायचा ओबीसीचा एकही तर प्रमाण आता ह्याच्यावरती प्रवीण दरेकर यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली. भारतीय जनता पक्षाकडनं सुद्धा प्रतिक्रिया आलेली आहे. त्याचबरोबर त्यांनी पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेतलाय आणि याच करता पश्चिम महाराष्ट्राचा दौरा त्यांनी कोण विवाद मी केलं समाजाशी प्रामाणिक राहणार आहे बघा. त्याची जात प्रमाणपत्राची वैधता रद्द झाली त्यामुळे हा वाद उफाळून आलाय. यावरून मनोज जरांगे पाटलांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला. बघा त्यावर शिंदेंनी सबुरीची भूमिका घेतली. हे बघा मला ह्या बोटरचं चुका नाही. मी केलं म्हणलं की केलंच म्हणतो. मी माझ्या मराठा समाजाशी प्रामाणिक राहणार आहे नेत्याशी मंत्र्याशी नाही. त्यांनी चूक केली ती चूकच सिद्ध करून दाखवली. चूक केली तरी बोलत राहून देतो मराठी इकडे फाशीवर सोडून असं माझ्याकडून नाही होऊ शकत. म्हणजे मला ज्या टोकाला जायचं ती वेळ आली तरी चालत पण मराठा समाजाचं नुकसान नाही होऊन देऊ शकत. मग जे व्हायचं असेल ते होईल आणि माझी तयारी त्यांचं कोणत्याही ताकदीत. त्याच्या बाबतीत मी काल माझी प्रतिक्रिया दिलेली आहे आणि त्याचा झालेला गैरसमज तोही लवकरच दूर होईल. मराठा समाजाला मिळालेली कुणबी जात प्रमाणपत्र रद्द झाल्याच्या मागे चंद्रशेखर बावनकुळेंचा हात आहे असा आरोप जरांगे पाटलांनी केलाय. जरांगेंचे आरोप बावनकुळेंनी फेटाळून लावले. बावनकुळेंनी पत्र काढलंय नोंदी रद्द करा. ही गोरगरीब ओबीसीला तरी मान्य आहे का? तुकड्यावर जगणारे 4 दिवस सोडून द्या परंतु गोरगरीब ओबीसीला तरी मान्य आहे का मराठ्यांचं मराठ्यांचं हक्काचं आरक्षण रद्द करण्यात यावं म्हणून 29 खूप टोकाचं आंदोलन होणार. खूप टोकाचं. कास्ट फिडेलिटी जी कमिशन आहे किंवा समिती आहे ही स्वायत्त आहे. यावर हायकोर्ट आहे आणि त्यामुळं कुठल्याही मंत्र्यांना कुठल्याही आमदारांना राजकीय लोकांना या कमिटीमध्ये दखलंदाज करता येत नाही किंवा त्यांच्यावर कुठल्याही पद्धतीने हस्तक्षेप करता येत नाही. दरम्यान पारदर्शक पद्धतीनं दाखले देण्याची कार्यवाही सुरू आहे असं मराठा समाजाच्या उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितलं. आम्ही सातत्यानंच अतिशय पारदर्शक पद्धतीनेच या दाखले देण्यासंदर्भात कार्यवाही सुरू केलेली आहे. आले सांगितलं की जर पुढे चूक झाली असेल तर आपण दुरुस्त करू. काही ठिकाणी जर जाणीवपूर्वक अधिकाऱ्यांनी काही जर दाखले नाकारले असतील तर ते आपण कारवाई करू. याच्यामध्ये काही कोणाचा अधिकार चालत नाही. मला वाटतं जे काही त्या संदर्भात कार्यवाही करण्यात आली किंवा कोणाच्या पत्रावरून असं काही घडलेलं नाहीये. निश्चितपणे जर चुकीची माहिती दिली असेल तर अर्जदाराने जर चुकीची माहिती दिली असेल तर निश्चित आपल्याला कारवाई करावी लागेल. मनोज जरांगे पाटलांनी सरकारला दिलेल्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर भाजप नेते प्रवीण दरेकरांनी जरांगेंवर टीकेची तोफ डागली. तर संवेदनशील प्रकरणामध्ये अशी वक्तव्य थांबवा असा सल्ला विखे पाटलांनी दरेकरांना दिलाय. मला वाटतं आरोप करायला काय फार अक्कल लागत नाहीये. कोणी बघा जरांगे पाटलांची अक्कलच काढली बरं. पण ज्याला सिस्टीमच समजून घ्यायची नाही त्यांच्यावर काय बोलणार. जात पडताळणी समिती ही क्वाशी ज्युडिशरी अथॉरिटी आहे आणि यांना न्यायालयीन पॉवर आहेत आणि असा कुठलाही मंत्री हस्तक्षेप करू शकत नाही. लेखी द्यायचा तर विषय नाही कारण ते कंटेम्प्ट होईल आणि त्या ठिकाणी काही त्रुटी असतील म्हणून त्या नोंदी कॅन्सल केल्या असतील. ती मी माझ्या सरकारला खरं विनंती केलेली आहे की अशा संवेदनशील विषयामध्ये वक्तव्य थांबवली पाहिजे. वक्तव्य अपुऱ्या माहिती आधारावर जर वक्तव्य केली मग अशाच पद्धतीने मग ते त्याच्यामध्ये अधिक तणाव वाढत जातो. आपण प्रश्न सोडवण्यामध्ये आपला वेळ दिला पाहिजे. तो करता माननीय मुख्यमंत्री महोदयांनी पूर्ण त्यासाठी जबाबदारी समिती अध्यक्षांची माझ्यावर दिलेली आहे. आम्ही काम करतो. हा विषय बघा आता सरकारला जरांगे पाटलानं घेरलंय. मात्र या विषयामध्ये बघा हैदराबाद गॅजेट लागू करावं. छत्रपती संभाजीनगर मध्ये बघा पूर्वीची स्थिती अशी होती की 1986 ते 23 सप्टेंबर 2023 पर्यंत मराठवाड्यातल्या 8 जिल्ह्यांमध्ये फक्त 142 कुणबी मराठा प्रमाणपत्राचं वाटप झालं होतं. त्यात बीड 99,
जालना 42, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, परभणी, नांदेड, लातूर याच्यामध्ये एकही दाखला नव्हता. आता नवीन पडताळणी निजामकालीन 65 लाखांपेक्षा जात अभिलेख तपासले आहेत. त्यात कुणबी जातीचा फक्त 0.3% नोंदी आढळलेल्या आहेत. आणि 4 प्रमाणपत्र रद्द याबाबत ते कोर्टामध्ये नाही तर जात पडताळणीचं जे जात पडताळणी ऑफिस असतं त्या जात पडताळणी ऑफिसनं 4 प्रमाणपत्र रद्द केलेली आहेत आणि ते निवडणूक प्रक्रियेशी संबंधित होते. म्हणजे ज्यांनी जिल्हा परिषदेची निवडणूक लढवली आणि जिल्हा परिषदेला ते निवडून आलेले होते आणि त्यानंतर तिथं त्या चौघांच्या विरोधामध्ये ह्यांचं जात पडताळणी पत्र चुकीचं आहे असं जो विरोधी उभा राहिलेला उमेदवार होता त्यानं ते जात पडताळणीच्या निदर्शनास आणून दिलं. त्यांना कागदपत्राची पूर्तता केली आणि त्यावरून ते जात पडताळणी प्रमाणपत्र रद्द करण्यात आलेले आहेत असं सरकारकडनं सुद्धा सांगण्यात येते. आणि ज्यानं कोणी तक्रार केलेली होती तक्रारदार त्या तक्रारदारांना सुद्धा असंच सांगितलं होतं की बाबा हे जात प्रमाणपत्र कसं खोटं आहे ते. त्याचबरोबर समोर आलेली दुसरी एक वैयक्तिक माहिती अशी की पुणे महानगरपालिकेची जेव्हा निवडणूक झाली त्यावेळेस रोहित पाटील यांचं एक कुणबी मराठा प्रमाणपत्र रद्द झालेलं आहे. ते नगरसेवक म्हणून निवडून आलेले होते. तर त्यांचं कुणबी मराठा प्रमाणपत्र का रद्द झालं तर त्यांचे वडील आणि आजोबा ख्रिश्चन आहेत. त्यामुळं त्यांचं प्रमाणपत्र हे रद्द ठरवण्यात आलेलं होतं. मात्र जरांगे पाटील यांनी आता सध्या महाराष्ट्रभर एकनाथ शिंदे आणि भाजपच्या विरोधामध्ये रान उठवलेलं आहे. एकनाथ शिंदेच्या विरोधामध्ये जरांगे पाटील यांनी वक्तव्य करायला सुरुवात केलेली आहे आणि एकनाथ शिंदेंना आम्ही तळहाताच्या फोडासारखं जपलं, त्यांची लोक निवडून यावी म्हणून आम्ही प्रयत्न केले असं सुद्धा सांगण्यात आलं होतं. 58 लाख कुणबी मराठ्यांच्या नोंदी सापडल्या आणि सर्वांना प्रमाणपत्र मिळालेले आहेत. काही जणांना आणि काही जणांना द्या अशी सुद्धा मागणी केलेली आहे. जात पडताळणी काय राहिली असतील किंवा काय झालं असेल असं सुद्धा म्हटलं गेलेलं आहे. त्याचबरोबर सध्या जरांगे पाटील यांनी महाराष्ट्रभर दौरा आखलेला आहे आणि तो सरकारच्या विरोधामध्ये आणि आमची जात प्रमाणपत्र तुम्ही रद्द केलेले आहेत, रद्द करू नका असं म्हणून ते सध्या महाराष्ट्रभर जनआंदोलन उसळलेलं आहे. मात्र एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मात्र याचा जोरदार फटका बसतोय असंही एकंदरीत आपल्याला दिसतंय. एकनाथ शिंदेचे सगळे मंत्री जरांगे पाटलांशी चर्चा करायला लागलेले आहेत. त्याचबरोबर उदय सामंत यांनी फोनवरती चर्चा केली आणि सांगितलं आम्ही बघतो करतो काय करायचं ते करतो अशा आशयाचं त्यांनी भाष्य सुद्धा केलेलं आहे. तर बघा आज एवढंच. माझा सहकारी कॅमेरामन अनिकेत समी भीमराव कडाळे पाटील, BKP 24 मराठी, इंदापूर, पुणे.